याची एक नंबर भन्नाट ट्रिक सांगतो मी. ओम भगभगी भगनी भागवतरी ओम भट स्वाहा. 36 सेकंद झाले का याचं उत्तर हे. हा काय चाललंय? काय चाललंय? कॅल्क्युलेशन नाही, काय नाही. स्वतः रट्टा मारून येतात साले पोरांना येडं बनवतात काय माहिती. टीचर लोकं आहेत की लोकांना येडं बनवायचं साधन चालू केलं काय माहिती. एखादं गणित असतं ज्याला कॅल्क्युलेशन लागतात 2 मिनिटं, 3 मिनिटं लागू शकतात. मग त्या प्रत्येक ठिकाणी तुम्ही असं सांगणार की 36 सेकंदात करा. तुम्ही 10,000 वेळेस प्रॅक्टिस करून येणार, तिथं दाखवणार या सोडवा, तसं सोडवा. चला, काय फालतूपणा लावतात काय माहिती शिक्षक लोकं पण. विद्यार्थ्यांना मनोबल वाढवायचं ते दिलं सोडून आणि 36 सेकंदात माझ्या क्लासला 36 सेकंदात गणित उडवतात, माझ्या क्लासला 1 मिनिटात गणित उडवतात. असं थोडी असतं गणित. चला ट्रिक्स पहिले समजून घेऊ. ट्रिक्स दुसरं तिसरं काही नाही, फॉर्म्युला आहे. ह्याचा फॉर्म्युला लक्षात ठेवणं किचकट आहे. त्याच्यासाठी मी ते कन्सेप्ट घेऊन आलेलो आहे आणि ती कन्सेप्ट नक्की आवर्जून बघा, जेणेकरून तुम्ही फॉर्म्युला विसरणार नाही. ट्रिक्स कशी आहे बघा. पहिले तर घनफळाचं क्षेत्रफळ दंडगोलाकार आहे म्हणून पाय स्क्वेअर एच. त्याला भागीला करायचं 2 पाय आर एच, जे कशाचं आहे, वक्र पृष्ठफळाचं क्षेत्रफळ आहे. जे दिलेलं आहे घनफळ दिलेलं आहे तुम्हाला 2464. छेदामध्ये लिहायचं 352. हा 2 दशाल तसा हा पाय पाय कॅन्सल झाला, हा एच एच कॅन्सल झाला, आर एक आर कॅन्सल झाला, फक्त आर राहिला. अंशामध्ये आर राहिला आहे, तिकडच्या साईडला 2464 राहिला आहे, छेदामध्ये 352 राहिला आहे. इथला छेदातला 2 राहिला होता, तो तिकडे पाठवला. याने ह्याला भाग दिला, 17 दुनी 34, खाली उरला 1. इथे 12 झाले 6, 11ने भाग दिला तर 16. ठीक आहे. इथे भाग दिला तर 2, खाली उरले 2, परत भाग दिला 4, 44. ठीक आहे. याला 16ने भाग दिला तर 16 एक 16, खाली उरले 6, 16 चौक 64. त्रिज्याची किंमत आली 14 मीटर. हे पण मी 2-4 वेळेस प्रॅक्टिस केल्यानंतर सांगतोय. ठीक आहे. मला काही लाज वाटत नाही, कारण की गणित आहे अवघड तर मान्य करायला हरकत नाही. ठीक आहे. आर बरोबर आला 14 मीटर. मग 2 पाय आर एच या फॉर्म्युल्यामध्ये टाका 352. ठीक आहे. आणि मग 2 गुणिला पायची किंमत 22/7 गुणिला आरची किंमत 14 गुणिला एच, जी की तुम्हाला उच्चारलेलं आहे 352. ठीक आहे. मग हा 7 दुनी 14, एच बरोबर येणार आहे 352. छेदामध्ये किती 2 गुणिला 22 गुणिला 2, हे 2 2 4 होतात, 4ने ह्याला भाग देऊ, 4 8 32, खाली उरले 3, 4 8 32, 22 1 22, 22 चौक 88. मग एचची किंमत म्हणजेच उंची आलेली आहे 4 मीटर. ठीक आहे. आता कन्सेप्ट समजून घेऊ आपण काय होतंय. पहिले तर दंडगोलाकार याला मराठीमध्ये वृत्तचित्ती असे म्हणतात. ठीक आहे. वृत्तचित्ती असे म्हणतात. इंग्लिशमध्ये बोलायचं झालं तर याला सिलेंडर असं म्हणतात. काय म्हणतात? सिलेंडर. ठीक आहे. हे अशा प्रकारचं सिलेंडर असतं. तुमची पाण्याची बॉटल ज्याचं असं बुच समोरून बारीक नाही आहे, बिस्लेरीचं नाही, तर मोठी असेल तर तो आहे प्रॉपर सिलेंडर. ठीक आहे. त्याच्यामध्ये पण काही थोडंसं कर्व करतात, तर तसं न करता सरळ बॉटल. जसं की हा शेप आहे, हा सिलेंडर आहे. मग आता ह्याच्यामधल्या वक्र पृष्ठफळ कोणतं आहे बघा. ह्याला म्हणतात बेस किंवा टॉप म्हणतात याला. ठीक आहे. हा आहे सध्याच्या घडीला टॉप. ठीक आहे. हा खालचा असतो बेस. सेम जेवढा आहे तेवढाच असतो. आता वक्रपृष्ठ कोणतं आहे ह्याच्यामधलं, तर ही जी वक्र भुजा बनवत आहे, तुम्ही जर बॉटलला हात लावला कुठेही वरून खालपर्यंत, तर जेवढी वक्र भुजा आहे तुमचा हात जेवढं फिरणार ना, तो वक्र आहे. ठीक आहे. तेव्हा काय आहे? वक्र आहे. म्हणजे हे वक्र बनवत आहे म्हणून त्याला वक्रपृष्ठ म्हणतात. मग ठीक आहे. वक्रपृष्ठ कळालं तुम्हाला काय आहे, तर त्याचं पृष्ठफळ काढायचं आहे. हा टॉप वेगळ्या गोष्ट आहे, याचं काय आहे, टॉप वेगळी गोष्ट आहे. टॉप आणि बेस हा गोष्टी वेगवेगळ्या आहेत. ठीक आहे. जर तुम्ही त्याला अनफोल्ड केलं ह्या वक्रपृष्ठाला, त्यासाठी 5 सेकंदासाठी याचा व्हिडिओ चालवतो मी. तुम्ही एकदा बघून घ्या कसं अनफोल्ड झाल्यानंतर ही फिगर अशामध्ये जाते. ठीक आहे. ही फिगर अशी गेली तर ह्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या. हा जो पॉइंट आहे, हा जोडलेला आहे असं समजा. ही एवढी बाजू, ही एवढी लांबी किती असणार आहे? ही एवढी लांबी असणार आहे किती? तर हे जो टॉप आहे, हा जो टॉप आहे, ह्या टॉपचं काय असणार आहे ते? परिघ. इंग्लिशमध्ये काय म्हणतात त्याला? सर्कम्फरन्स म्हणाल. तुम्ही काय म्हणाल? सर्कम्फरन्स. ठीक आहे. हा काय झाला? सर्कम्फरन्स झाला, परिघ झाला. ही जी इथून डॉट सुरू झालाय ना, हा कॉर्नर हा जर इथपर्यंत फिरवला तर हा परिघ झाला. ही काय आहे त्याची? सिलेंडर जर म्हटलं हा, किंवा ही काय होणार आहे त्याची? ही होणार आहे त्याची उंची. इंग्लिशमध्ये हाईट. ठीक आहे. ही पण उंचीच आहे, सेमच आहे. मग ज्यावेळेस तुम्ही अनफोल्ड केला त्याला, अनफोल्ड केला, तर हा पाथ होता सर्क्युलर. ही इथून इथपर्यंत हे काय होतं? सर्क्युलर. म्हणजे हाच भाग आहे.
मग ह्याला काय म्हणू शकतो तुम्ही, एक प्रकारे उघडल्यानंतर हा आयताकृती भाग झाला. काय झाला? आयताकृती भाग झाला. मग आयताकृती जर ह्याला पूर्ण आयताकृती मानलं, म्हणजे पूर्णच आहे ते ॲक्चुअली. हा जर आयताकृती असेल आणि ही जर त्याची लांबी असेल, कोणती वाली बघा, इथून इथपर्यंत ही लांबी जर पूर्ण ओपन केली तर ही लांबी आणि ही रुंदी. ठीक आहे. मग याचं जर क्षेत्रफळ काढा म्हटलं तुम्हाला, हे नाही. ठीक आहे. सध्या हे विसरून जा. हे वेगळा भाग आहे. तर कारण की वक्र बनवणारी एवढीच भुजा आहे. जी जर ओपन केली तर ती आयताकृती ओपन होते. आयताकृती ओपन झाली तर त्याचं क्षेत्रफळ आपण काय म्हणू, की लांबी गुणिला रुंदी असेल. लांबी गुणिला रुंदी असेल. ठीक आहे. हे झालं आयताचं क्षेत्रफळ. पण तुम्ही जर नीट बघितलं तर हा काय होता? गोल बनवलेला होता आणि तो काय आहे त्याचा लांबी. ही काय आहे? एवढी लांबी जर मला काढायला सांगितली, तर ही लांबी आणि ही लांबी समानच आहे. कारण काय आहे तो परिघ होता. परिघ होता ना, सर्कम्फरन्स. मग परिघाचं सूत्र आहे 2πr. r काय आहे? त्रिज्या. रुंदी एवढी बाजू आहे, एवढी बाजू आहे रुंदी. ही इथे काय झाली त्याची उंची झाली. उंची किती आहे? h. मग वक्र पृष्ठफळ जर तुम्हाला काढायला सांगितलं, वक्र पृष्ठफळ, तर वक्र पृष्ठफळ काय असणार आहे? वृत्तचित्ती किंवा सिलेंडरचं वक्र पृष्ठफळ असेल 2πrh. ठीक आहे. वक्र पृष्ठफळ. जर ह्याच्यामध्ये टोटल सरफेस एरिया, याला इंग्लिशमध्ये कर्व्ह सरफेस एरिया म्हणतात. कर्व्ड, ठीक आहे, कर्व्ड सरफेस एरिया. सरफेस एरिया. हा टोटल सरफेस एरिया काय भानगड असते? टोटल म्हणजे पूर्ण. आता हे जे दिसतंय तुम्हाला, सरफेस म्हणजे काय? ह्याचे पृष्ठ. मग आता ह्याचे वक्र बनवणारे तर पृष्ठ एवढाच होता, जो मी तुम्हाला दाखवलं. आता ह्याच्यामध्ये टोटल काढायचं, मला पूर्ण पृष्ठ ॲड करायचे आहेत. मग मी काय करेल, हे पण पृष्ठ जो आहे, हा जो पृष्ठ आहे, हा पण ॲड करावा लागेल आणि हा पण ॲड करावा लागेल. मग ह्याचं क्षेत्रफळ वेगळ्या प्रमाणे घ्यावं लागेल. मग त्याचं क्षेत्रफळ घेताना टोटल सरफेस एरियामध्ये कर्व्ह सरफेस एरिया जो आहे, त्याच्यामध्ये हे दोन सरफेसचे एरिया ॲड करावे लागतील. म्हणजेच काय? πr². हे काय झालं? याचं क्षेत्रफळ झालं. कारण की हे वर्तुळ आहे. पण हे 2 वर्तुळ असल्यामुळे 2 त्याच्यामध्ये येतील. मग टोटल सरफेस एरिया इथं विचारलेला नाही आहे. तो वेगळा भाग आहे. आपण कधीतरी व्यवस्थितरित्या घेऊया. मग ह्या दोघांची तुम्ही बेरीज केली तर काहीतरी 2πr कॉमन येतं. r+h. हा फॉर्म्युला तयार होतो टोटल सरफेस एरियाचा, संपूर्ण पृष्ठफळाचा. ठीक आहे. टोटल सरफेस एरिया म्हणजे संपूर्ण पृष्ठफळ. ठीक आहे. आपण आता डायरेक्ट गणिताकडे जाऊया. काय दिलेलं आहे? घनफळ म्हणजे काय? पहिले आता एक कन्सेप्ट राहूनच गेला त्याच्यात सांगायचं. ठीक आहे. घनफळ म्हणजे काय? आता हे जे पृष्ठफळ आहे, समजा वरची बाजू सोडून द्या, हा टॉपवाला व्ह्यू सोडून द्या. हे ओपन आहे समजा, हे सिलेंडर आहे. ह्याच्यामध्ये जर तुम्ही पाणी, माती काहीतरी टाकलं, तर हे किती घनफळ व्यापेल, म्हणजे ह्याच्यामध्ये किती पाणी बसेल? तर बघा, तुम्ही जर ह्याची हाईट नगण्य मानली, तर ह्याच्यामध्ये पाणी जर टाकलं, तर हे किती पाणी व्यापतं? तर त्याच्या क्षेत्रफळा एवढं. मग एका स्लाईस, आता ह्याचे जर तुकडे करत गेलात ना, प्रत्येक स्लाईस मागे काय येणार आहे? πr². म्हणजे त्याचं घनफळ काय असेल? πr². पण हे πr² केवढ्या लांबीपर्यंत चाललंय, म्हणजे किती उंची बनवत आहे? म्हणून गुणिला उंची. एरिया ऑफ बेस गुणिला उंची, हे काय असतं तुमचं? घनफळ, ज्याला इंग्लिशमध्ये व्हॉल्यूम असे म्हणतात. व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर. परत एकदा सांगतो, ह्याचा बेसचा एरिया, ह्याच्यामध्ये पाणी टाकलं तर ह्या बेसच्या एरियामध्ये वाढत 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 जाईल. त्याला स्वतःची उंची असेल. प्रत्येक ह्याला काहीतरी क्षेत्र व्यापत आहे, म्हणून ते घनफळ म्हणतात. कारण की ते 3 डायमेन्शनल असतात. मग πr² हे फक्त क्षेत्र झालं. तर क्षेत्राला हाईट वाढली, तर हाईटनुसार क्षेत्र जर वाढलं तर त्याला गुणाकार करतो, मग तो होतो घनफळ. मग आता बस एवढं तुम्हाला लक्षात जरी आलं असतं पेपरमध्ये, तरी तुम्हाला हमखास मार्क पडला असता. काय होतं बघा, πr²h ही होती तुमचं घनफळ. ठीक आहे. हे काय होतं तुमचं घनफळ, वृत्तचित्तीचे घनफळ किंवा दंडगोलाकाराचे घनफळ. हे दिलं होतं तुम्हाला 2464. दुसरं दिलं होतं 2πrh. 2πr गुणिला h म्हणजे हे काय होतं तुमचं? वक्र पृष्ठफळ. हे होतं तुमचं वक्र पृष्ठफळ. हे दिलं होतं 352. आत्ता आपण कॅल्क्युलेशन करून बघितलेलंच आहे. हे सगळं कट केल्यानंतर इकडे r राहतो, छेदामध्ये 2 राहतो. मग हा 2464 भागीला 352, याला जर भाग दिला तर हा किती आला होता? 324. आणि याला 11ने भाग दिल्यावर 11 त्रिक 33, 11 दोन्ही 22. हा 2 इकडे गुणाकारात आहे, तिकडे पाठवला तर हा 16 होईल. मग याने याला भाग दिल्यानंतर किती राहिलं होतं? 14.
आर आली होती तुमची 14. आर का आहे? याची त्रिज्या आहे. मग त्रिज्या आली तुमची 14. त्रिज्याची किंमत ह्याच्यामध्ये ठेवा किंवा ह्याच्यामध्ये ठेवा. म्हणजे ह्या इक्वेशनमध्ये ठेवा किंवा ह्या इक्वेशनमध्ये ठेवा. आता हे आकडे मोठे आहेत म्हणून प्रयत्न करा की छोट्या आकड्यामध्ये ठेवता येईल. मग मी ठेवलं वक्र पृष्ठफळात, जे काय आहे 2 पाय आर एच बरोबर 352. मग आरची किंमत 14 आहे. पाय म्हणजे किती? 22/7 असतो. गुणिला आरची किंमत 14 गुणिला एच बरोबर 352. मग याला सॉल्व केलं तर 7 दुनी 14, एच बरोबर 352, छेदामध्ये 22 गुणिला 2 गुणिला 2 4 होतात. मग इथे 11 दुनी 22 करा, इथे किती आले होते? 32 आले होते. 8 आणि हे याने सॉल्व केलं तर 4 येतं. कसंही सॉल्व केलं तर उत्तर काय येणार आहे? 4 मीटर त्या सिलेंडरची काय असणार आहे? उंची असणार आहे. जर तुमचे काही गणिताचे प्रश्न असतील तर मला बिंदास पाठवू शकता ह्या टेलिग्राम ग्रुपवरती. ही आपली 59ची मंथली मेंबरशिप आहे, ज्याच्यामध्ये ऑटोपेचा ऑप्शन आहे. कृपया करून एका महिन्यासाठी ट्रायलवरती घ्यायचं असेल तर ऑटोपेचा ऑप्शन कॅन्सल करा आणि एकदा मेंबरशिप नक्की आवर्जून घेऊन बघा. खूप तुम्हाला गणितामध्ये इम्प्रूव्हमेंट जाणवेल. हा आपला व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे. धन्यवाद.